नमस्कार मैत्रिणींनो. आता तुमच्याकडे जर एल जीची ही वॉशिंग मशीन असेल, आता ही बरीच जुनी आहे, म्हणजे मला अर्जंट नवीन घ्यायची आहे पण थोडंसं वेळ मिळत नाही आहे, त्यामुळे मी घेतलेली नाही आहे. 6.25 किलोची ही जी टॉप लोड आपण म्हणतो, ही एल जीची मशीन जर तुमच्याकडे असेल तर याच्या दोन प्रकारचे फिल्टर असतात जे तुम्हाला साफ करावेच लागतात घरी. त्याच्यासाठी टेक्निशियन वगैरेला बोलवायची गरज नसते किंवा येणार पण नाही टेक्निशियन बोललो, कारण ते स्वतःच करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. तर दर आता तुम्ही मशीन किती वापरता याच्यावर अवलंबून आहे. मी दिवसातून 3दा मशीन लावते. माझ्याकडे मुलांचे कपडे वेगळे, नवऱ्याचे वेगळे, चादरी वेगळ्या, सगळं वेगवेगळं असतं माझ्याकडे. त्यामुळे मी दिवसातून 3दा, कधी कधी 2दा अशी माझी मशीन लागते. त्यामुळे दर 3 दिवसांनी मला हे फिल्टर साफ करावं लागतं. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये बघा, याच्यामध्ये 2 फिल्टर असतात. एक हे आतमध्ये आहे, मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे एक आतमधलं एक फिल्टर असतं, हे गोल, आणि अजून एक असतं बाहेर. आता हे एक बाहेर इथे पण एक फिल्टर आहे. ठीक आहे. हे असं उघडावं लागतं. आता हे सगळं मला माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे की हे आपल्याला घरीच करावं लागतं, हा मेंटेनन्स, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आता एल जी असं करायला सांगतेच, कारण की मला टेक्निशियननी पण एकदा सांगितलं होतं की तुम्हाला हे घरी फिल्टर करावं लागेल साफ. विशेषतः जर तुम्ही चादरी बिदरी धुतल्या तर तुम्ही लगेच चादरीनंतर ते करून घ्यायचं साफ. ओके. तर मी तुम्हाला दाखवते की आता मोबाईल मी जर आत धरते. आता बघा, आता हे ना याच्यामध्ये असं टाकायचं, इथे बोट टाकलेलं आहे बघा मी, आणि असं दाबलं हे खालून आणि वरून की झालं, हे निघालं. ठीक आहे. बघा आता तुम्ही कंडिशन. आता हे मी दिवसातून 3 वेळा लावते, त्यामुळे माझी मशीन एका वर्षात 3 वर्ष इतपत चालते. इतकी ती जास्त चालते म्हणजे. ओके. तर आता हे काढलं आहे फिल्टर मी. हा भाग पण आपल्याला पुसून घ्यायचा आहे, पण आता मी सध्या आज तुम्हाला हे महत्त्वाचं दाखवणार आहे की हे फिल्टर आता आपण करायचं कसं साफ. ठीक आहे. आणि हे का साफ करायचं आपल्याला, आता मी ह्याच्यातलं तुम्हाला हे उघडून दाखवते. थांबा 1 मिनटं. ठीक आहे. आता माझ्याकडे चादरी म्हणजे सगळं धुते मशीनमध्ये मी. अंडर गारमेंट सोडले तर मी सगळंच मशीनमध्ये धुते. अंडर गारमेंट, पाय पुसणे, असे काही काही ज्या गोष्टी आहेत. आता बघा, इथे ओपनचं आहे, असं छोटंसं दिसलं तुम्हाला, ओपन. ठीक आहे. आता हे काय करायचं, हे ओपन करायचं. ठीक आहे. झालं इथून ओपन. आता बघा कसा दिसला तुम्हाला आतमध्ये, किती परिस्थिती आहे, पूर्ण घाण असते आतमध्ये. म्हणजे आता याला मला 1 आठवडा झाला आहे. ठीक आहे. म्हणजे मला नाही वेळ मिळाला 3-3 दिवसांनी, कारण मी 3च दिवसांनी करायला पाहिजे. माझे एवढं जास्त मी वापरते मशीन. तर 8 दिवसामध्ये चादरा धुतल्या गेल्या. बघा परिस्थिती खूपच खराब आहे. आणि दुसरं म्हणजे माझी मशीन भरपूर जुनी आहे, त्यात मी ती भयंकर वापरते. तर आता ह्या मशीन्स मला तर वाटते की असतीलच अवेलेबल, तर म्हटलं चला एक व्हिडिओज करून टाकावा, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की कसं करायचं. तर आता आपण बघूया. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, हे फिल्टर आपल्याला शक्यतोवर धावत्या म्हणजे पाण्याखाली, म्हणजे वाहत्या नळाखाली, ठीक आहे, त्याच्या खाली आपल्याला हे धुवायचं असतं. तर बघा आता मी धुणार आहे हे आपल्या बाथरूममधल्या सिंकमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साबण आणि एक म्हणजे ब्रश. याला खूप वेळ लागत नाही, आता माझं खूपच मळलेलं आहे, पण तरी याला फार वेळ नाही लागत. ठीक आहे. तर मी आता हे तुम्हाला धुवून दाखवते कसं मी धुते. तर आता बघूया आपण कसं धुवायचं. आता बघा, नळ हा कंटिन्यू सुरू ठेवायचा. ठीक आहे. आणि हे याला ना वाससुद्धा असतो घाणेरडा ॲक्च्युली, त्या कपड्यांमधला आपला वास. आता हे मी याला साबण लावते. ठीक आहे. खूपच माझं घाण झालेलं आहे. आणि हे धावत्या, आता असा फेस पण थोडा खाली जमा होऊ द्यायचा. आणि मी मोबाईल जरा दूर लावला आहे, जेणेकरून माझ्या मोबाईलला पाणी नाही उडणार. आता बघा मी काय करते, ब्रश घेतला आहे, त्यामध्ये घालते. ठीक आहे. याला ब्रश हा एकमेव उपाय आहे धुण्याचा. ब्रश, दात घासायचा जुना आपला ब्रश, याच्या व्यतिरिक्त याला उपायच नाही आहे धुवायचा. आता तुम्हाला दिसेल की असा खूप पांढरा होणार नाही, कारण माझ्या मशीनला खूप वर्ष झाली आहे. पण हा स्वच्छ पांढरा, माझं जे सिंक आहे पांढरं, तेवढा पांढरा तो ॲक्च्युली फिल्टर असतो आपल्या. ठीक आहे. मला खरंच म्हणजे खूपच अर्जंटली मशीन घ्यायची आहे, पण अजिबात वेळ नाही आहे जाऊन बघायलाही, म्हणजे त्याच्यामुळे. आता बघा तुम्ही, दिसते बघा, खूप जुना आहे हा आता, पण मी हा रेग्युलर धुते, त्यामुळे तेवढा पण तो हे नाही आहे घाण. आता हे चादरी वगैरे जेव्हा आपण धुतो ना, तेवढा इतकी परिस्थिती खराब असते, याच्यामध्ये घाण, वास, चादरीचं सगळं मळ, हे सगळं इथे येऊन साठून जातं. ठीक आहे. आणि इथे जेवढं हे आपलं सिंकमध्ये असं पाणी जमा होईल ना, तेवढं होऊ द्यायचं. आणि साबण पण छान अशी भरभरून लावायची. आता याला धुण्याचा हा एकच उपाय आहे. ठीक आहे.
थोडासा वेळ लागेल तुम्हाला 10 मिनिट, पण हे स्वच्छ निघते एकदम. आता आतमधून बघा हा भाग धुतोय आता आपण. हे सगळं असं धुवून घ्यायचं, जिथे जिथे आपल्याला घाण दिसते आहे पूर्ण 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 फोर्सनी धुवायची अशी. ठीक आहे. आणि हे जे दाते आहेत ना, हे थोडे नाजूक असतात, फक्त बघाल ते तुटायला नाही पाहिजे. तुटत नाही म्हणजे सहजासहजी, पण तरी कंगव्यासारखे आतमध्ये यायला असे दात आहेत बघा. तर असं हे पूर्ण धुवून घ्यायचं. आतमध्ये जाळी आहे बघा, ती जाळी पण. आता ज्यावेळी माझे वडील धुतात त्यावेळी एवढं स्वच्छ असतं, प्रचंड स्वच्छ, म्हणजे त्यांनीच मला शिकवलं. तर ठीक आहे. आता मी पूर्ण धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते की तो फिट कसा करायचा मग. ठीक आहे. आता मी जरा बंद करते 2 मिनटं, मोबाईल हा धुवून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते मी फिट कसा करायचा. तर बघा आता माझा हा भरपूर जुना आहे फिल्टर, तरी पण असं स्वच्छ निघाला आहे. आता माझे वडील तर हे आतमधली जी जाळी आहे हे सुद्धा काढतात, पण मी एवढी रिस्क नाही घेत, मी आपलं वरूनच घासते. तर तरी पण तो भरपूर स्वच्छ निघालेला आहे. ठीक आहे. आता असा बंद करून टाकायचा. ठीक आहे. आता आपण बघा इथून ओपनचं हे आहे, हा बंद केला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे का हा तिथे फिट कसा करायचा. आता तुम्हाला जिथून हा फिल्टर काढला तुम्हाला दिसत असेल की ती घाणेरडी ती जागा आहे, ती थोडी पुसून घ्यायची. पण मी आता डायरेक्ट तुम्हाला आधी लावून दाखवते, मी ते नंतर पुसणार आहे. आता आपला हा फिल्टर झालेला आहे बऱ्यापैकी धुवून. आता काय करायचं, हा करायचा बंद. ठीक आहे. आता हा बंद केला. आणि फिल्टर चेंज वगैरे करताना जसं हे मशीन शॉकप्रूफच असतात, पण तरीसुद्धा आपली पिन वगैरे मी जनरली काढूनच ठेवत असते. ठीक आहे. हे पूर्ण असं काढूनच ठेवायचं, म्हणजे सॉकेटपासून सर्किट हे करूनच आपण हे कामं करायचे. ठीक आहे. आता उघडूया मशीन. आणि आता इथे जे घाण झालं होतं ते थोडंफार मी धुतलं आहे, तर त्याचं पाणी पडलं आहे खाली. आता लावताना बघा काय करायचं, आता इथे तुम्हाला हा खाचा दिसतोय ओपनचा, हा ओपनचा तो खाचा आहे, हा खाली येतो. ठीक आहे. आणि इथे हे खाच आहे 2, म्हणजे असं काही फार कठीण काम नाही आहे. आता हे असं घेतलं बघा, हे असं घेतलं आहे मी. आता मी पिन काढलेली आहे त्यामुळे काही बिनधास्त आपण हात घालू शकतो, तसंही घालू शकतो, पण तरी घातलेला बरं आपलं पिन वगैरे काढून. बघा इथे टाकायचं. आणि इथे ना असा याच्यामुळे हे सहज जातं, म्हणजे असं काही याला फार लागत नाही करायला. हे बघा ही खाच आहे, इथे ही खाच दिसते का तुम्हाला, हे लक्षात कसं ठेवायचं बघा, इथे खाच आहे, याला पण खाच आहे. ठीक आहे. झालं, हे लागलं आपलं. हे लागलं की नाही तुम्हाला लगेच कळतं ॲक्च्युली. ठीक आहे. आता बघ खटकन असा आवाज आला. आता माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मी खरं दोन्ही वापरत असते हात. ठीक आहे. आता हे व्यवस्थित फिट झालेलं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीने फिट करून घ्यायचं. आणि आता हे पाणी मी तसंच मशीन चालून याच्यामध्ये कचरा पडला आहे धुतल्यामुळे, ते सगळं मी ड्रेन करणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की हा कसा फिल्टर करायचा. आणि हे दोन्ही प्लीज तुम्ही फिल्टर स्वच्छ करत चला, कारण ते आवश्यक आहे मशीनच्या मेंटेनन्ससाठी. आणि ते घाण बारीक तुमच्या कपड्यांवर लागू शकते, त्यामुळे ते स्वच्छ करायलाच पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.